नमस्कार, वर्षास किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पॉपलेट फ्राय रेसिपी करूया। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पॉपलेट घेतलेले आहेत। हे आता आपल्याला व्यवस्थित धुवून एक कट करून घ्यायचे आहेत। हे आपल्याला अखंडच फ्राय करायचे आहे, त्यामुळे ते व्यवस्थित कट करून साफ करून घ्यायचे आहेत। शेपटीचे पण पूर्ण हे काढून टाकायचं। तोंडाच्या इथली पूर्ण घाण काढून टाकायची। चला तर अशा प्रकारे आपण दूध घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहे। आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये। आणि आता आपल्याला कोकम आवळ म्हणजे कोकमाचं पाणी त्याच्यात टाकायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर हळद टाकायची आहे। हळद पण थोडंसं लाल तिखट टाकायचं आपलं घरगुती। आणि हे व्यवस्थित आपल्याला आता पॉपलेटला व्यवस्थित चारी बाजूने लावून घ्यायचं आहे। एक 10-15 मिनिटं आपल्याला याला असंच ठेवायचं आहे। तर दुसऱ्या डिश मध्ये मी रवा घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ऍड करायचं आपण आणि मिक्स करून घेऊयात आहे। त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे। आता हे आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। इथे मी एका साईडला तवा ठेवलाय फ्राय करण्यासाठी, तो गरम होतो तोपर्यंत आपण मिश्रण एकत्र करून घेऊया। आपण याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। पॉपलेट आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये रव्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। रवा आपल्याला चारी बाजूने व्यवस्थित। आपण ही तेलामध्ये व्यवस्थित टाकून घेऊया। आता एक 5 मिनिटं आपल्याला एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर आपल्याला त्याला पलटी करून दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। चला तर मग आपण आता याला पलटी करून घेऊया। तर दुसऱ्या साईडने पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं हे पॉपलेट फ्राय झालेलं आहे। ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझी